नमस्कार, मी प्राध्यापक डॉक्टर शहाजीराव देशमुख. आज आपणास मी एका नवीन पैलूवर की ज्याचा अध्यात्मासाठी फार महत्त्वाचा भाग आहे ते ध्यान ह्यावरती मी बोलणार आहे. ध्यानामध्ये ध्यानमग्न अवस्था ही फार महत्त्वाची असते. आता ते ध्यान प्रत्येकाला माहिती आहे. आपण ज्या वेळेला परमेश्वर म्हणजे काय पाहिलं किंवा मी कोण म्हणजे पाहिलं किंवा अतींद्रियाच्या साम्राज्यामध्ये जे आपण पाहिलं त्याच्यासाठी ध्यानमग्न अवस्थेची फार गरज असते. मग ती ध्यानमग्न अवस्था महत्त्वाची आहे. म्हणजे तो एक ध्यानाचा भाग आहे आणि ध्यान हे आपल्याला अतिशय महत्त्वाचं आहे. आणि तुम्हालाही माहिती आहे त्याच्यामध्ये. मित्र, तुम्हाला माहिती आहे आज जगामध्ये इतका ताणतणाव वाढलेला आहे की तो आपला स्थायी भावच झालेला आहे. आपलं जीवन किंवा शांत जीवन आपलं अतिशय दुर्मिळ झालेलं आहे. जगात कुठेही जा तुम्हाला सर्वत्र युद्ध, स्पर्धा, दुःख, असमाधान, अशांती, गोंधळ, अतृप्तता ह्या सर्वांचा तुम्हाला अनुभव येत राहतो. हे प्रत्येक देशात, प्रत्येक समाजात, प्रत्येक क्षेत्रात, इव्हन आपल्या प्रत्येक घरात सुद्धा आपल्याला पाहायला मिळतं. आजचं जग अगदी पारंपरिक युद्धापासून अणुयुद्धापर्यंत पोहोचलेलं आहे. विकासात विकसित आणि अविकसित काही अविकसित राष्ट्र अण्वस्त्र सज्ज आहेत. जैविक युद्धाची सुरुवात झालेली आहे. शेवट काय होईल आपल्याला काय सांगता येणार नाही. तरी मानव सुख, समाधान, शांती मिळवण्याचा प्रयत्न करत असतो. तो पूजा, महापूजा, यज्ञ, महायज्ञ, पारायण, कीर्तनं ऐकणं किंवा भाष्य ऐकणं, एखाद्याचं चांगलं वक्तव्य ऐकणं की ज्यामुळे आपल्याला सुख समाधान मिळेल. तरी त्याला सुख मिळतं का? शांतता लाभते का? तर नाही. मग यावर उपाय काय आहे का? आहे. या उपाय म्हणजे ध्यान करणे. तुम्ही विचाराला चालना देऊ नका, बुद्धी पण चालवू नका, डोक्याला कसलाही प्रकारचा ताण देऊ नका. फक्त पहा, तटस्थ होऊन पहा, साक्षीपणा, कशातही स्वतःला अडकून घेऊ नका. म्हणजेच शांतपणे ध्यान करा. मित्रो, ध्यान आपणाला नवीन मार्ग दाखवते. विचार जाणीवेत बदलतात. दिव्य विचार दिव्य जाणीवेमध्ये बदलत असतात. ध्यान हे आपल्या चित्तावर अंकुश ठेवते. ध्यानामुळे आपल्या मनाची परीक्षा होते, कसोटी लागते, जटिलता कमी होते, साधेपणा निर्माण होतो. तसंच निमित्त व तणावमुक्तही आपले मन होत असते. चेतनेचा विस्तार व विकास होतो. विचार, बुद्धी, अहंकार शुद्ध व विकसित होतात. विचार प्रक्रिया अतिशय साधी बनते. तसंच स्वाभाविकताही निर्माण होते, सुज्ञता वाढते, जीवनशैली सुधारते, बाह्य वर्तणूक आंतरिक वर्तणुकीशी जुळते, संवेदनशील व सतर्क बनते, मानसिक स्थिती चांगली राहते, जाणीव पराचेतनामध्ये विस्तार पावते, हृदयात साधेपणा निर्माण होतो. हे सर्व आपण फक्त केवळ ध्यान केल्यामुळे होते. म्हणून ध्यान करा. मित्रो, ध्यान म्हणजे निरंतर सावध आणि जागृत राहणे. ध्यान म्हणजे निरंतर सावध आणि जागृत राहणे. यात एकाच गोष्टीवर मन एकाग्र करावं लागते किंवा स्थिर करावे लागते. ध्यान हा स्पष्टपणा, हलकेपणा, स्फूर्ती आणि हृदयात जाणवणारा आंतरिक आनंद याचा दैनंदिन स्रोत आहे. तसेच ध्यान एक तणावमुक्त, संयमित व निरपेक्ष प्रतीक्षा असते. योग्य रीतीने केलेल्या ध्यानामुळे आंतरिक अवस्था निर्माण होते. ती तुमच्यात बदल घडवून आणते. मित्रो, ध्यान ही एक आध्यात्मिक साधना आहे. कोणत्याही आध्यात्मिक साधनेत उद्देश हा चेतनेचा विस्तार होणे हाच असतो. आपली ऐहिक चेतना जी आपल्या शरीरात असते ती उत्क्रांत होऊन ती दैवी चेतना बनते. मी पण आम्हीकडे, स्वार्थीपणाकडून निस्वार्थीपणाकडे, प्रतिक्रियात्मककडून प्रतिसादाकडे, अनुवृत्तीकडून अनुकंपेकडे, क्रोधाकडून प्रेमाकडे, उद्दामपणाकडून विनयशीलतेकडे, चिंतेकडून समतोलाकडे, भयाकडून धैर्याकडे,
आकुंचनाकडून प्रसरणाकडे, प्रक्षुब्धतेकडून शांतीकडे, असंतुलाकडून संतुलनाकडे, जडत्वाकडून हलकेपणाकडे, स्थूलत्वापासून सूक्ष्मतेकडे, जटिलतेपासून साधेपणाकडे, असे अनेक प्रकारचे आपणाला फायदे होत असतात. अगदी स्वाभाविक अतिशय साध्या सोप्या साधनेतून हे सर्व आपण मिळवू शकतो. मित्रो, हे सर्व होतं ते आपल्या मनातून होतं. मन हेच महत्त्वाचं आहे आणि हृदय हे मनाचं क्षेत्र आहे. हे आपलं संपूर्ण हृदय पाहिलं, हे दोन जे भाग आहेत ह्याच्यामधून हे संपूर्ण हे हृदय क्षेत्र आहे, ह्याच्यामध्ये मन असतं. मन ह्याच्या पण उभी करेक मारली खाली अगदी बळकड्याच्या शेवटपर्यंत इथं विकेंद्रित मन असतं आणि वरती अगदी टोकाला केंद्रित मन असतं. केंद्रित असतं हे एककेंद्रित आणि विकेंद्रित ह्या दोन्हीमध्ये हे मन एक मोठी पोकळी असते आणि त्यात मन फिरत असतं. त्याचप्रमाणे डावीकडे प्रयत्न आणि उजवीकडे प्रयत्नविरहित असे दोन टोकं असतात. ह्याच्यातला हा स्पेक्ट्रम असतो. तो स्पेक्ट्रम म्हणजे इथंही मन असं फिरत असतं. म्हणजेच टोटल हे हा स्पेक्ट्रम म्हणजे विकेंद्रित टू केंद्रित आणि प्रयत्न टू प्रयत्नविरहित ह्याच्यातून एक 4 आपल्या मनाच्या अवस्था बनतात. जेव्हा तुम्ही विकेंद्रित आणि प्रयत्नरहित ह्या भाग जो असतो त्याला आपण सर्वसाधारणतः अशा या ठिकाणची अशी माणसं असतात की प्रयत्न काही करत नाहीत पण विचार मात्र मोठे मोठे असतात. दिवास्वप्न त्याला आपण म्हणतो, डे ड्रीम. दुसरा विकेंद्रित मन आणि इकडं आपलं प्रयत्न फ्रस्ट्रेशन, या ठिकाणी प्रचंड प्रयत्न करत असतात त्यामुळे त्याला निराशा निर्माण होते. हे दुसऱ्या प्रकारचं मन असतं. तिसरं हे प्रयत्न आणि एकाग्रता आहे, एक केंद्रित मन असणार आहे. या ठिकाणी कॉन्सन्ट्रेशन भाग महत्त्वाचा असते, एकाग्रता असते. या ठिकाणी मनचं यशस्वी होतात. आणि चौथं जे आहे ते एककेंद्रित मन आणि प्रयत्नविरहित मेडिटेशन त्याला आपण म्हणतो किंवा ध्यान. आपणाला ह्या ध्यान ह्याचाच फक्त वापर करायचा आहे किंवा उपयोग करायचा आहे. ध्यान अवस्थेतील मन एकच विचारात मग्न असते. हा विचार कोणताही असू शकतो. प्रत्येक व्यक्ती ध्यान म्हणजेच विचार करत असते. व्यापारी व्यापाराचा विचार करतो, संगीतकार संगीताचा करतो, विद्यार्थी अभ्यासाचा करतो. मित्र, ध्यान म्हणजे एकाग्रता नव्हे. ध्यान करण्यासाठी एकाग्रतेची गरज असते. एकाग्रते जबरदस्ती असते. आपण एकाच विचारावर आपणाला ध्यान केंद्रित करावे लागते. त्यासाठी इतर सर्व गोष्टी बाजूला सोडाव्या लागतात. जितके एकाग्रता खोल असते तितकी जाणीवेतील वगळण्याची क्रिया जास्त असते. म्हणजे आपण इतर विचार आपण बाजूला सारू शकतो. अशा वेळी जाणीव एकाच विषयावर केंद्रित करावी लागते. आता पहा महत्त्वाचा भाग, एखाद्या गोष्टीकडे आकर्षित होणं, एखाद्या गोष्टीकडे आकर्षित होणं आणि तेथेच गुंतून राहणं. एखाद्या गोष्टीकडे आकर्षित होणं आणि तेथेच गुंतून राहणं याला तल्लीनता म्हणतात. तल्लीनता म्हणजे ध्यानमग्न अवस्था होय. या अवस्थेत मन ध्यानातील अस्मितेचा शोध घेत असते. तेच खरे ध्यान असते. खरे ध्यान एक निवांत वाट बघणे असते. खऱ्या ध्यानात जाणीव उरत नाही. खऱ्या अर्थाने याच वेळी ध्यान सुरू होते. आपण अनुभवाच्या पलीकडे राहतो. अशा वेळी ध्यान अपेक्षारहित राहत असते. ध्यान मनाला समाधानाच्या परमोच्च मूलस्रोताकडे नेत आहे. मूलस्रोत ही दिव्यताच आहे. दिव्यता आपणापर्यंत भावनेद्वारे पोचते. आपल्यातील कुठलेही सत्य भावनेच्या द्वारेच आपण प्रकट करत असतो. याची निर्मिती हृदयात होते, कारण हृदय हे भावनेचं केंद्र असतं. दिव्यता ही हृदयात असते. त्यामुळे आपण हृदयावर आधारित असं ध्यान करतो. पतंजली सूत्रामध्ये, योगसूत्रामध्ये अष्टांग योग ध्यानाला फार महत्त्व असतं. याच्यातले 8 सूत्र यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी हे अष्टांग योग आहेत. ह्याच्यामधील प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी याचा उपयोग हा ध्यानमग्न अवस्थेत किंवा जाण्यासाठी आपण करत असतो. सखोल ध्यानामध्ये
प्रत्यक्षात सफल ध्यानामध्ये आपण प्रत्याहार म्हणजे स्वनिवृत्ती, स्वतःला आपणास अंतर्मुख होण्यास उपयोग करते. यामुळे बाहेर गोष्टीचा शोध थांबतो, आपण बाहेरील इच्छा सहज विसरतो. सखोल ध्यानात धारणेमुळे इतर गोष्टीला प्रतिबंध राहतो. ध्यान कुठल्याही बाह्य गोष्टीमुळे विचलित होत नसतं. उदाहरणार्थ गोंगाट, गाड्यांचा आवाज कशाच पद्धतीने ते विचलित होत नसतं. धारणा म्हणजे जे धरते ते किंवा ज्यात धरले जाते ते, जसं आईच्या पोटात गर्भ हे आपण पूर्वी पाहिले. यामुळे सखोल ध्यान करणे शक्य होते. सखोल ध्यानामुळे आपणास विश्रांत अवस्था प्राप्त होते. हृदयात दिव्यत्वाची निर्मितीची अनुभूती होते. त्यातून एक नवीन आध्यात्मिक जीवन बाहेर पडते. चेतनेच्या वर्णपटाचा अनुभव येतो. आपणाला प्रगाढ विश्रांती व सुखाचा अनुभव मिळतो. सर्व काही शांत व स्थिर होते. आपण समाधानी होतो. ध्यान मनाला एकाच गोष्टीवर स्थिर ठेवते. आपली जागरूकता चैतन्यशील बनवते. चेतना अंतरंगातील दिव्य अस्तित्वात बुडालेली असते. आपण पूर्णपणे तल्लीन झालेला असतो. ज्यावेळी ही तल्लीनता विशिष्ट मर्यादेच्या पुढे जाते त्यावेळी समाधी स्थिती निर्माण होते. समाधी हे सखोल ध्यान असते. दिव्य तत्वात बुडून जाणे असते. आपण अंतरंगातील दिव्य अस्तित्वाशी एकरूप होतो. आपण पूर्णपणे आपलं जाणीव अनुभवतो. पूर्णतेजन्य होतो. हृदय शांत व तृप्त होते. आपणास कोणतीही गोष्ट विचलित करू शकत नाही. ताणतणाव असंतुलन जाणवत नाही. सर्व काही शांत व संतुलित होते. समाधीमध्ये आपण संपूर्णपणे विरून गेलेला असतो. आपले मन संतुलित होते. हे संतुलन अगदी नैसर्गिक असते. आपणास ते निर्माण करण्याची गरज नसते. ते आपोआपच निर्माण होत असते. आपण जेव्हा ध्यानस्थ असतो त्यावेळी समाधी अवस्था आपोआप येते. सर्व काही शांत होते. हेच खरे ध्यान असते. विनाशायास उद्देशावर आपण लक्ष केंद्रित होत असते. अष्टांग योगात समाधीच्या 3 अवस्था असतात. पहिली प्रथम अवस्था ही पाषाणतुल्य चेतना असते. या अवस्थेत आपणाला कसलीही जाणीव नसते. काय होते ते आपणास अजिबात समजत नाही किंवा आपण अनुभूत नसतो. द्वितीय अवस्थेमध्ये आपण अवचेतन अवस्थेमध्ये समाधीमध्ये जातो. आणि तृतीय अवस्थेमध्ये महत्त्वाचा आपण एकाच वेळी पूर्ण जागृत आणि गहन तल्लीनतेची तल्लीनता अनुभवतो. याला सहज समाधी असे म्हणतात. सहज समाधी ही ध्यानातील गहन अवस्था आहे. यामध्ये सभोवतालच्या सर्व गोष्टीची पूर्ण जाणीव असते किंवा राहते. योगशास्त्रात या स्थितीला तुरीय अवस्थात म्हणतात. या अवस्थेला चौथी अवस्थाही म्हटली जातो. पहिली अवस्था जागृत अवस्था, स्वप्नावस्था, स्वप्नरहित अवस्था आणि तुरीय अवस्था. तुरीय अवस्थेत सर्व काही आपल्याला आपल्या दृष्टिक्षेपात असते. आपण दिवसभर ही स्थिती आपण राखू शकतो. योगशास्त्रात आणखी एक अवस्था फार महत्त्वाची शेवटची असते. त्याला तुरीयातीत अवस्था असे म्हणतात. या अवस्थेत एकाच वेळी आपण आपल्या कामावर, सभोवतालच्या परिसरावर, टी व्हीवरती, बाहेरील कुठल्याही घटनेवरती सगळ्याच्यावरती लक्ष केंद्रित करू शकतो. या सर्व गोष्टी एकाच वेळी आपण बघत शांतही राहू शकतो. तरी पण आपण आंतरिक आणि आध्यात्मिक अवस्था आपण राखू शकतो. संप्रेषणाकडेही आपलं लक्ष असतं. अंतरंगातील स्थिरतेकडेही लक्ष असतं. जे विचार निर्माण होतात त्याच्याकडे आणि पुढचं नियोजन काय करतात त्याच्याकडेही आपलं सहसंत लक्ष असतं. यालाच योगशास्त्रात तुरीयातीत अवस्था असे म्हटलं जातं. आपले डोळे उघडे असतानाही 360 अंशाची चेतना असते. अशा वेळी कोणत्याही विशिष्ट गोष्टीकडे आपल्याला लक्ष केंद्रित करायची गरज नसते. पण बाळूमामा सिरियल माहिती आहे ते नेहमीच आपणाला स्वामी समर्थ किंवा शेगावचे गणेश महाराज हे तुरीयातीत अवस्थेमध्येच राहत असत. बाळूमामा तुरीयातीत अवस्थेत असतील. त्यांच्याकडे येणारा एखादा माणूस प्रश्न घेऊन जर आला तर त्यांना प्रश्नही माहिती असतो, त्याचं उत्तरही माहिती असतं. प्रश्न सुटणार जर असेल तर मग ते भंडारा काढतात आणि देतात आणि जा बाबा तुझं प्राण होईल. नसेल तर सरळ सांगतात बाबा आपले जे भोग आहेत आपल्याला भोगावे लागतात, मी पण भोगतो,
त्याला बघूया काय होतंय ते, असं ते काही हे करत नाही. प्रत्यक्ष त्यांची आई ज्या वेळेला मरणावस्थेत होती त्यांना माहिती होतं की आता आई आपली उद्या मरणार आहे, म्हणून त्यांना ते भेटायला गेले. भेटल्यानंतर आईलाही लक्षात आलं. मग आईनं हात जोडले, बाबा आता तरी तू कोण आहेस मला सांग. त्यावेळेला बाळूमामा उभं राहिले आणि त्याने खरा अवतार दाखवला, ते शंकराचा अवतार होता. हे तेव्हा त्याला नमस्कार केला. आईने डोळे मिटले. नमस्कार. आपणाला जर हे आवडत असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि टीकात्मक परीक्षण करा.